सो धन्यवाद पुन्हा एकदा नवतरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोड आयोजित राधाकृष्ण चषक 2025 पर्व 3च्या या आवाज सेरेमनीच्या सोहळ्यामध्ये मित्रांनो मी सागर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतोय त्या सर्वांना नम्रतेची विनंती असेल कृपया आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय। प्रथमतः या ठिकाणी दयाळ ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच कृष्णाजी धुमाळ साहेब आपल्याला विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर आदरणीय अशोक कदम साहेब उपसरपंच, माननीय रमेशजी दोडकडे साहेब माजी सरपंच, आदरणीय जमाल परकार साहेब, सन्माननीय सुनील यादव साहेब, आदरणीय अशोक महाडिक सर, सन्माननीय सुरेश बिरवडकर साहेब, हसन संगे साहेब, दत्तारामजी महाडिक सर, फैज परकार सर, बाबाराम महाडिक, आदरणीय दिलीप धुमाळ या सर्व मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। मी ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय गणेशजी चव्हाण साहेब यांना देखील विनंती करतोय कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे। कमलेश शांताराम मोरे साहेब यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्थानापन्न व्हायचंय। अशोकजी जोशी साहेब यांना देखील विनंती करतोय कृपया आपण देखील स्थानापन्न व्हावं। तर तसेच नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किसनजी महाडिक साहेब यांना देखील विनंती करतोय कृपया आपण देखील स्थानापन्न होऊया। त्याचबरोबर विजेता उपविजेता संघातल्या खेळाडूंना देखील विनंती आपण देखील बसून घ्या। विजेता उपविजेता संघातल्या खेळाडूंना बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केली आहे। रहीम 11 वलवते आणि त्याचबरोबर श्रीराम गवे संघातल्या खेळाडूंना विनंती आपण देखील बसून घ्यायचं आहे। आदरणीय रहीम साहेब बोले सर असतील आमचे बेनेरे सर आपल्याला देखील विनंती करतोय बेनेरे सर, त्याचबरोबर मयजी मुंडेकर साहेब या मयजी मुंडेकर साहेब त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील बसून घ्यायचं आहे। श्रीराम गवे संघाला विनंती आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय बेनेरे सर आपल्याला देखील विनंती आपण देखील स्थानापन्न होऊया। त्याचबरोबर देवगड संघ आणि आदर्श क्रीडा मंडळ फुरुस या संघाला देखील विनंती आपण देखील समोर यायचं आहे। रेबे आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील स्थानापन्न होऊया। धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्ताने जाऊया काही मान्यवरांचा यथोचित सन्मान यथोचित गौरव आपण करूया। या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या मान्यवरांचा आपण प्रथमतः सन्मान करूया। आदरणीय बशारत परकार साहेब यांचा आपण प्रथमतः सन्मान करून घेऊया। बशारत परकार साहेब यांचा आपण सन्मान करतोय। मी किसनजी महाडिक साहेब आपल्याला विनंती करतोय हा सन्मान आपल्या शुभ हस्ते पप्पू साळुंके आपल्याला विनंती आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे। अरे त्यांचा घ्या ना आता, अरे त्यांना द्या नाव पण अनाउन्स केलं। बशारत परकार साहेब यांचा आपण सन्मान करूया। त्याचबरोबर सन्माननीय अशोक जोशी गाव अध्यक्ष त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। अशोकजी जोशी साहेब यांचा आपण सन्मान करतोय। मुनिरा मेडिकलचे प्रोप्रायटर सरांना विनंती करतो आपण देखील स्थानापन्न व्हायचंय। यानंतर मौलाना वजुद्दीन परकार साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद। त्यानंतर सन्माननीय गणेश चव्हाण साहेब ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलंय, सन्माननीय गणेशजी चव्हाण साहेब यांचा आपण सन्मान करतोय। साकीबजी परकार साहेब आपल्याला विनंती करतोय आपण देखील स्थानापन्न व्हावं। यानंतर या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी हस्ते परहस्ते आम्हाला सहकार्य केलं अशा काही व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करूया। गेले 2 दिवस ही जी स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी गुणलेखकाचं जे काम केलेलं आहे त्या गुणलेखकांचा आपण देखील यथोचित सन्मान करूया। प्रथमतः पंढरी दिवेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्यांचा आपण सन्मान करूया। त्याचबरोबर गौरव दिवेकर, प्रतीक दिवेकर, तेजस वाडेकर आणि या सर्वांच्या समेत पहिल्यांदाच 2 मुलींनी या स्पर्धेमध्ये गुणलेखकीची भूमिका पार पाडली। जोरदार टाळ्याने स्वागत करूया दिव्या वाडेकर आणि मानसी महाडिक यांचं। या सर्वांना मी एकत्रित समोर आमंत्रित करतोय।
पंढरी दिवेकर, गौरव दिवेकर, दिव्या वाडेकर, प्रतीक दिवेकर, मानसी माडिक आणि तेजस वाडेकर या सर्वांचा एकत्रित आपण सन्मान करूया। या सर्वांचा एकत्रित आपण सन्मान करतोय। हे जे गुणलेखक आहेत आणि मला नक्कीच आनंद वाटतोय या पर्वामध्ये आमच्या दिव्याने अतिशय उत्तम असं गुणलेखिकेचं काम पार पाडलंय। एकदा तिच्यासाठी स्पेशली जोरदार टाळ्या। खरं तर भविष्यामध्ये ज्यावेळेला आम्ही या स्पर्धेसाठी येऊ त्यावेळेला आम्हाला गुणलेखकाची कमतरता जाणवणार नाहीये। अनेक स्पर्धांमध्ये देखील तिला पुढे भविष्यामध्ये नक्कीच मागणी होऊ शकेल। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये मैदानामध्ये ज्यांनी विशेष मेहनत घेतली ते मुकेश माडिक, महेश माडिक आणि दत्ताराम वाडेकर या त्रिमूर्तींचा आपण विशेष सन्मान करूया। मैदानामध्ये ज्यांनी विशेष मेहनत घेतली मुकेश माडिक, महेश माडिक आणि दत्ताराम वाडेकर या त्रिमूर्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। या त्रिमूर्तींनी गेले 2 दिवस मैदानामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा करण्यात यशस्वी होते। त्यांचा देखील आपण सन्मान करूया। यानंतर गेले 2 दिवस ही जी स्पर्धा आपण संपन्न करतोय, कालच्या दिवसामध्ये 16 संघ आले होते, आजच्या दिवसामध्ये तब्बल 16 संघ आले होते। त्याचबरोबर असंख्य क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले होते। तर प्रत्येक संघातल्या खेळाडूंसाठी, आलेल्या प्रेक्षकांसाठी, तुम्हा सर्वांसाठी ज्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्या अर्थातच विलास गोले यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया। विलास गोले यांच्यासाठी जोरदार टाळ्या आहेत का? आमच्या महिला मंडळाचा आपण सन्मान करूया, कारण तुम्हा सर्वांसाठी 2 दिवस त्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली होती। फार कमी स्पर्धांमध्ये मी भोजनाची व्यवस्था पाहतो आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आपण आमच्या महिला मंडळाचा देखील यथोचित सन्मान करूया। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर कोणी असेल तर त्यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा। महिला मंडळाचा आपण सन्मान करतोय कारण गेले 2 दिवस त्यांनी तुम्हा सर्वांचं अतिशय उत्तम असं भोजनाची व्यवस्था करून आदरातिथ्य केलेलं होतं। या ठिकाणी आपल्या महिला मंडळाचा विशेष सन्मान होतोय। त्यांच्या वतीनं ह्या मुली आपल्या ज्या आहेत त्या सन्मान स्वीकारतायत, त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, कारण गेले 2 दिवस अतिशय उत्तम अशी भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली। यानंतर आपण पुढील सन्मान करूया। आदरणीय सुरेश बेरवडकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय। महिला मंडळाचा सन्मान या ठिकाणी ह्या तिन्ही मुली स्वीकारतायत, त्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। विलासजी घोले साहेब ज्यांनी अतिशय उत्तम असं भोजन बनवलं होतं 2 दिवस, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया। मी विलासजी घोले आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचं व्यासपीठाच्या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। विलासजी घोले भोजन बनवण्यामध्ये विशेष सहकार्य त्यांनी आम्हाला केले। गेले 2 दिवस अतिशय उत्तम, रुचकर, स्वादिष्ट जेवण त्यांनी बनवलेलं होतं, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। मी ऑर्गनायझर टीमला विनंती करतोय की त्यांचा देखील आपण सन्मान करूया। विलासजी घोले यांचा आपण सन्मान करतोय। त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज करत असताना या स्पर्धेसाठी जे आश्रयदाते मिळणं फार गरजेचं असतं, देणगीदार उपलब्ध होणं फार गरजेचं असतं आणि या स्पर्धेसाठी ज्याने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये देणगी जमवली, गेले 2 दिवस मिकी माऊस म्हणून ज्याने तुम्हा सर्वांचं अतिशय उत्तम असं मनोरंजन केलंय, जोरदार टाळ्याने स्वागत करूया शैलेश यादव यांचं। शैलेश यादव त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय। या चेहऱ्याच्या पाठीमागे ओरिजिनल चेहरा कोणता लपला हे तुम्हा सर्वांना अजून देखील माहिती नाही आहे। फायनली शैलेश यादव यांच्यासाठी जोरदार टाळ्या। या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणगी जमवली, मिकी माऊस म्हणून ज्यांनी 2 दिवस तुम्हा सर्वांचं अतिशय उत्तमरित्या मनोरंजन केलं, शैलेश यादव यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं, दत्तारामजी माडिक साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करूया। सरप्राईज सल्लागार दत्तारामजी माडिक साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी स्थानिक पंच म्हणून देखील ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम पार पाडलेलं आहे, त्या स्थानिक पंचांचा देखील आपण विशेष सन्मान करूया। मी प्रथमतः आमंत्रित करतोय अविनाश मोरे यांना। अविनाशजी मोरे आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय।
मी आपल्याला विनंती करतोय आपण देखील येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। अविनाशजी मोरे या संपूर्ण स्पर्धेसाठी अतिशय उत्तम अशी पंचगिरी आपल्या माध्यमातून पार पाडली आहे। या अविनाशजी मोरे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो। गेले 2 दिवस निर्विघ्नपणे ही स्पर्धा जी पार पाडली त्याच्यामध्ये विशेष असं सहकार्य पंचांचं देखील होतं। अविनाशजी मोरे साहेब पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, त्यांचा यथोचित सन्मान होतोय। त्याचबरोबर प्रथमेश महाडिक साहेब पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी त्यांनी देखील पार पाडलेली होती। प्रथमेश महाडिक, मी रमेशजी दोरकर साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। प्रथमेशजी महाडिक गेले 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये होते। आदरणीय रमेशजी दोडकडे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमची जी छोटी किलबिल मंडळ आहे त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्यांनी देखील विशेष सहकार्य केलं। मी ज्यांची नावं असतो त्यांना विनंती असेल आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे। स्वरा यादव, जिशा यादव, निधी महाडिक, समृद्धी महाडिक, श्रेयांश यादव, समर्थ यादव आणि स्वराली बिरवटकर हे किलबिल परिवार या आपण देखील हे छोटे जे किलबिल परिवारातले जे आमचे सदस्य आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलंय, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया। स्वरा यादव, जिशा यादव, निधी महाडिक, समृद्धी महाडिक, श्रेयांश यादव, समर्थ यादव आणि स्वराली बिरवटकर। बुवा मोरे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या किलबिल परिवाराचा आपण सन्मान करूया। किलबिल परिवाराचा हा सन्मान करतोय कारण गेले 2 दिवस ही सर्व जी छोटी छोटी मुलं आहेत या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत होती। आदरणीय बुवांच्या हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय। त्याचबरोबर 2 दिवस या स्पर्धेसाठी लाईनमनच्या भूमिकेमध्ये जी छोटी मुलं कामगिरी पार पडत होते त्यांचा देखील आपण सन्मान करूया। मनीष मोरे, विघ्नेश यादव, श्री वाडेकर, अनिकेत दिवेकर, स्वप्नील यादव आणि रोहन दिवेकर यांना देखील मी आमंत्रित करतोय। लाईनमनच्या भूमिकेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी आपण पार पाडली आहे। स्वप्नील घोले, अनिकेत दिवेकर, श्री वाडेकर, विघ्नेश यादव, मनीष मोरे आणि रोहन दिवेकर या आपण देखील आपला देखील सन्मान होतो या ठिकाणी। अशोकजी कदम साहेब आपल्याला विनंती करतो हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न होईल। धन्यवाद। धन्यवाद। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडलेली आहे त्या आपल्या ऑफिशियल पंचांचा देखील आपण सन्मान करूया। प्रथम त्या ठिकाणी मी सूरज सरांना आमंत्रित करतोय, सूरज सरांचा आपण यथोचित सन्मान करूया। मी आदरणीय कृष्णाजी महाडिक सर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते, किसनजी महाडिक सर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सूरज सरांचा आपण सन्मान करतोय। आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किसनजी महाडिक सर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। ऑफिशियल पंच सूरज सर, गेले 2 दिवस अतिशय उत्तम अशी कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती। या ठिकाणी आपण सन्मानित करतोय सूरज सरांना, जोरदार टाळ्या सूरज सरांसाठी। त्याचबरोबर आपले दुसरे ऑफिशियल पंच आहेत संकेत सर यांचा देखील आपण सन्मान करतोय। संकेत सर ओके, त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर गेले 2 दिवस ही जी स्पर्धा खरं तर दयाच्या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होत होती, परंतु ही स्पर्धा देश विदेशामध्ये देखील तुम्ही घर बसल्या एन्जॉय करत होतात। या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून देखील स्पोर्ट्स स्ट्रीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत होतो। अर्थात या स्पोर्ट्स टीमचे सर्व याकीब चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचा आपण सन्मान करूया। आकिबजी या आपण देखील, आकिबजी चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मी विनंती करतोय आपला देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। स्पोर्ट्स टीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देश विदेशामध्ये देखील आपण करत होतो। याकीब चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम यासाठी अतिशय उत्तम असं त्यांनी कामकाज पार पाडलेलं आहे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया।
त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा जरी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करीत असलो तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी वायफायची जी सुविधा आहे, वायफायची जी सुविधा आहे जे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले कय्यूम मसूरकर, वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारे सन्माननीय कय्यूम मसूरकर यांचा देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सो त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला वीज उपलब्ध करून दिली आहे श्री भुवड साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. त्यांचा देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्याने आम्हाला पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचा फार वेळ न घेता आपण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हा अवॉर्ड सेरेमनीचा सोहळा सुरू करणार आहोत. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेविषयी मान्यवरांचा आपण थोडक्यात मनोगत देखील जाणून घेणार आहोत. मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय दत्तारामजी माडिक साहेब यांना की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. नमस्कार. राधाकृष्ण चषक 2025 नवतरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोण आयोजित आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर 2 दिवस आपण आज यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात किंवा आज प्रत्यक्षसुद्धा आज तुम्ही पाहिलेला आहात. तर खूप असं छान असं मनोरंजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या कमिटी मेंबरनी केलेलं आहे. त्या आता मी सर्व मुंबई मंडळ असेल, आमचं ग्रामस्थ मंडळ असेल आणि क्रिकेट कमिटी असेल, सर्वांचं मी अभिनंदन करतो. हे पर्व तिसरं अतिशय सुंदररित्या नियोजन करून खूप छान असं मॅचचं प्रदर्शन इथे पाहण्यात आलेलं आहे. मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद सर. यानंतर ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या स्पर्धेचं आयोजन करत होतो आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय किसनजी माडिक सर, मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं अनमोल मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ते या ठिकाणी 2 दिवस आपल्यासाठी जे कॉमेंट्री सांगत होते ते शिरगावकर साहेब यांचं मी सत्कार करण्यासाठी माननीय सरपंच यांना विनंती करतो की आपण त्यांचं एक सन्मानित करायचं आहे त्यांना. ते व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. खरं तर मी आज या ठिकाणी यासाठी उभा आहे की खरोखर तुमचे आभार मानण्यासाठी. पहिल्या प्रथम मी आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांचे खरोखरच मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा मैदान उपलब्ध करून सतत 3 वर्ष झाली विनामूल्य हा आम्हाला एक मैदान उपलब्ध करून त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जे 2 दिवस या ठिकाणी आपण आलात व्यासपीठावरची सर्व मान्यवर यांचा सहकार्य यांचा पाठिंबा आणि ह्यांनी दिलेलं आम्हाला एक मौल्यवान असं मार्गदर्शन आणि त्याच्यामुळे आम्ही क्रिकेट सामने या ठिकाणी भरत असतो. आज नाहीतर मला वाटतं 3 जिल्ह्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणावरून जे खेळाच्या टीम आलेल्या आहेत त्यांचं खरोखर मी मनापासून कौतुकच करतो आणि आभार मानतो. कारण का आज खेळ खेळण्यासाठी आज देवगडवरून महाडवरून जर टीम येत असतील तर त्यांचे कौतुक करण्यासारखं आहे. आणि खरोखरच याच्या पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मैदानसुद्धा अवेलेबल असेल आणि आम्ही चांगले खेळ या ठिकाणी खेळू अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांचे मी आभार मानतो. इथे थांबतो. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक दहाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रमेशजी दोडकळे साहेब, मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो कृपया आपण आपला अनमोल मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. नवतरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोण आयोजित राधाकृष्ण चषक पर्व 3 यांच्या माध्यमातून आज 26 जानेवारी राष्ट्रीय सण आपला आहे. प्रथमतः मी ज्या देशाला ज्यांनी याच दिवशी
1950 रोजी जी राज्यघटना अंमलात आली त्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो प्रथम. यानंतर आज या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 26 जानेवारी या पार्श्वभूमीवर या मंडळाने जे हा उपक्रम आज सातत्याने पर्व तिसरं आहे हे राबवत असताना मी 2-3 सामने पाहिले, पण खास करून मी कौतुक करेन की रहीम 11 खेडचं जे संघ आहे, हे बसलेला संघ आहे, त्याच्यामध्ये जो एक फलंदाज आहे, मला त्याच्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, माझे सगळे इंडियन, माझे राष्ट्रीय, म्हणजे आपले भारतीय क्रिकेट स्टार सगळे फलंदाज मला त्याच्यामध्ये दिसले. मला वाटतं की हा फलंदाज रात्रंदिवस ध्यास याच क्रिकेटचंच करतोय, साधनाच तेच करतोय. असू दे, पण त्याच्या रक्तात, त्याच्या नसामध्ये तो क्रिकेट भरलेला आहे, हे त्याच्यात दिसतोय. आणि त्याचे जे टायमिंग शॉट जे बघितले ना, मला खरंच आपले भारतीय संघातले सगळे मोठे मोठे फलंदाज खेळाडू मला आठवले. दुसऱ्यानंतर त्यांच्या तोडीला तोड देणारे आपला श्रीराम, हा सुद्धा संघ तेवढ्याच तोडीचा आहे. परंतु खेळ आहे, कधी कसं पलटी होईल सांगता येत नाही, पण कधी हार नाही मानणं, हार अखेर जीत होते. समोरच्याला जिंकायसाठी कोणाला तरी हार पत्करावीच लागते ना, तेव्हाच तो समोरचा जिंकतो, विजय होतो. मग खरा विजय जो त्यांना विजय निर्माण करून देणारा असतो संघ, तो म्हणजे द्वितीय पारितोषिकाचा मानकरी असतो, हा खराच विजयी संघ असतो. आज मी असं सांगेन की आमचे माडिक साहेब आमच्या मुंबई मंडळाचे एक मोठे सचिव कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे सहकारी आमचे आनंद माडिक साहेबसुद्धा इथे त्यांच्या अडचणीमुळे त्याला येता आलं नाही. परंतु या सगळ्या मंडळीने जो इथे काही 2 दिवस असे कष्ट घेतलेले आहेत, परिश्रम घेतलेले आहेत आणि हा साता समुद्रा पलीकडे हा कार्यक्रम पोचवलेला आहे, हे सगळं श्रेय या मंडळाला जाईल. आणि इथे मी पुन्हा आता जास्त वेळ न घेता इथे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, मंडळाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचं नाव मला सांगा. ओसामा. हा, त्याच्यासाठी खूप सगळ्यांनी टाळ्या द्या. आमचे सनगे साहेबांकडून हे बक्षीस त्यांना खास करून दिले जाते माझ्या हस्ते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आणि यानंतर मी विनंती करतोय आपल्या दह्याळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय कृष्णाजी धुमाळ सर की आपण आम्हाला संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मृतीस अभिवादन करून राधाकृष्ण चषक पर्व तिसरे नवतरुण मित्रमंडळ दह्याळ काजरकोंड. आज मला वाटतं इथे 2 दिवस स्पर्धा राबतायत आणि त्या स्पर्धेसाठी आज व्यासपीठावर नाव आता घेत नाही, उशीर झालेला आहे. आमच्या गावचे सर्व पदाधिकारी आणि पुरुष गावचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित आहेत. त्यांचे प्रथमतः आम्ही स्वागत करतो, क्रिकेट प्रेमींचे स्वागत करतो. बोलायचं झालं तर आता बरेचसे आमचे माजी सरपंच बोलले, किसनजी माडिक बोलले. खास करून नवतरुण मंडळ काजरकोंड ह्यांनी आज 3ऱ्या वर्षापासून जे हातात धुरा घेतले क्रिकेटची आणि तरुण मंडळी जे काम करते, एखादा क्रिकेटची स्पर्धा आयोजित आपण केल्यावर त्याला वेळ लागतो. ही बरीचशी मंडळी मुंबईत राहणारी आहे, ते नियोजन करायला त्यांचं मला वाटतं 2-2 महिने अगोदर नियोजन ते करतात. आणि त्या मंडळाला मी पुढील वाटचालीसाठी माझ्या ग्रामपंचायत वतीने लाख शुभेच्छा देतो, क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा देतो. आणि दुसरा असा विषय आहे की माझं पुरुष गाव आणि दह्याळ गाव यांचं आमचं नातं हे अतूट आहे. आणि आज मला ह्या व्यासपीठावर बोलायला संधी भेटली आणि त्या व्यासपीठावरून जास्तीत जास्त पुरुषचे ग्रामस्थ आहेत, माझ्या दह्याळचे ग्रामस्थ आहेत. मी पुरुष गावच्या ग्रामस्थांचे पण आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा पुरुष ग्रामपंचायतीमधले आपले सर्व जे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. गेले 2 दिवस अतिशय उत्तम अशी मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, श्री कडू यांचा आपण सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतोय आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतिशय उत्तम अशी मंडप व्यवस्था करणारे आमचे श्री कडू यांचा आपण सन्मान करतोय. मी आदरणीय
सनगे सर आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. या ठिकाणी सनगे साहेबांनी देखील या मंडळासाठी विशेष सहकार्य केलेलं होतं. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान केलेला होता. मंडप डेकोरेटर्स श्री कडू यांचा आपण यथोचित सन्मान करतो. धन्यवाद आपलं देखील. पुनश्च एकदा ज्याने आम्हाला हे मैदान वगैरे उपलब्ध करून दिलेलं आहे त्या परिवाराचं देखील मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते आमचे आश्रयदाते, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. हस्ते पर हस्ते गेले 2 दिवस जर ज्यांचा कुणाचा आभार, ज्यांचा कुणाचा सन्मान करायचा राहून गेलेला असेल तर त्यांचं पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने या ठिकाणी आभार आणि सन्मान या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर गेले 2 दिवस आमच्या बरोबर ज्या डीजेचा आवाज तुम्ही ऐकताय ते डीजे ऑपरेटर्स मिस्टर कुणाल यांना विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारायचा. आपण मिस्टर कुणाल, गेले 2 दिवस मिस्टर कुणाल यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी गाणी देखील आपण ऐकलेली होती. या संपूर्ण स्पर्धेचं जे ऑफिशियल सॉन्ग आहे ते देखील आपण सर्वांनी ऐकलेलं होतं, तर त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूया. मिस्टर कुणाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण त्यांच्याच गाण्यांवरती आपले जे मिकी माऊस आहेत, आपले जे सनगे साहेब आहेत त्यांनी ठेका धरलेला होता आणि आपलं सर्वांचं मनोरंजन केलेलं होतं. डीजे ऑपरेटर मिस्टर कुणाल यांचा देखील मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सो आपलं देखील मनापासून धन्यवाद. असं सहकार्य तुमचं देखील राहील. त्याचबरोबर गेले 2 दिवस ही स्पर्धा आयोजित करत असताना सर एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून गाव टू गाव स्पर्धेमध्ये मला वाटतं सहभागी होणारी ही एकमात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्या 32 संघांचा मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ऑफिशियल अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला आपण सुरुवात करूया. सो बॉईज अँड जेंटलमॅन, या स्पर्धेतला पहिला अवॉर्ड सामनावीर नुकताच जो अंतिम सामना या ठिकाणी संपलेला होता, एकीकडे श्रीराम गवे आणि दुसरीकडे रहीम 11 वलवते, या सामन्यातला जो सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे त्या खेळाडूला आपण सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय सुनील यादव सर यांना विनंती करतोय. सामनावीराचा अवॉर्ड आपल्या शुभास या ठिकाणी प्रदान केला जाईल. आणि अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय गेम चेंजर भूमिका सादर करणारा तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू, ज्याच्यामध्ये विराट कोहलीची झलक पाहायला भेटते, मिस्टर ओसामा. प्लीज वेलकम. ओसामा ठरलेत अंतिम सामन्यामध्ये अंतिम सामन्याचे सामनावीर. शानदार फलंदाजी केली, अप्रतिम बॅटिंगचा नमुना त्यांनी इथे सादर केला. मिस्टर ओसामा ठरलेत या स्पर्धेत सामनावीराचे मानकरी. ओके, नंतर येतो. धन्यवाद. यानंतर जाऊया या स्पर्धेतला पुढचा अवॉर्ड. यानंतर या स्पर्धेतला पुढचा अवॉर्ड आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि अवॉर्ड देण्यासाठी मी आदरणीय बेरवडकर साहेब आपल्याला विनंती करतो, सूरजजी बेरवडकर साहेब यांना. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजाचा जो अवॉर्ड आहे, उत्कृष्ट गोलंदाजाचा जो अवॉर्ड आहे तो गोविंद राणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आदरणीय सूरजजी बेरवडकर साहेब यांना विनंती करतोय. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय एनी गेसेस. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय, जोरदार आणि स्वागत करूया श्रीराम गवे संघाचा मिस्टर सिद्धू. शानदार गोलंदाजी आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत आणणारा मिस्टर सिद्धू ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज. बॉईज अँड जेंटलमॅन, जोरदार टाळ्या मिस्टर सिद्धू यांच्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार गोलंदाजी केली. सिद्धू सिद्धू इकडे, सिद्धू इकडे, सिद्धू इकडे, सिद्धू. सो धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि हा जो ट्रॉफी आहे, ही जी ट्रॉफी आहे ती देखील श्री गोविंद राणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड आहे तो देण्यासाठी मी पुन्हा एकदा सूरजजी बेरवडकर साहेब आपणालाच विनंती करतोय. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय एनी गेसेस. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, जोरदार आणि स्वागत करूया. या स्पर्धेची चर्चा अगदी रायगड पासून सिंधुदुर्गापर्यंत पोहोचली. जोरदार आणि स्वागत करूया देवगडचा स्टार काढू मिस्टर नवनीत यांचं. या स्पर्धेतला तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय. मिस्टर नवनीत ठरतात या स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज. प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलं तर शानदार फलंदाजी करत सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेणारा खेळाडू आहे. चौफेर फलंदाजी केलेली होती त्यांनी
आणि हाच कार्ड ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आदरणीय सूर्यजी बिरवेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट या इकडे नवनीत, खरं तर खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा सहभागी झाला होता. शानदार परफॉर्मन्स आणि आज उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी तुला मिळते. काय सांगशील ओव्हरऑल या स्पर्धेविषयी आणि या मॅनेजमेंट विषयी देखील? मॅनेजमेंट खूप चांगले आहे सर. टीमचा परफॉर्मन्स सांग. तेव्हा माझ्या टीमने मेहनत केली होती थोडी. पुढच्या नेक्स्ट वर्षी आपण फायनल मारून जाऊ इथे. ओके, तर अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेतला जो चतुर्थ क्रमांकाचा जो अवॉर्ड आहे किंवा चतुर्थ क्रमांकाचा जो पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी प्रथमतः वितरित करूया. अर्थातच या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा जो चषक आहे श्री रमेश बाबू चव्हाण यांच्यातर्फे आणि त्याचबरोबर जे पारितोषिक आहे फैज परकार यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर चतुर्थ क्रमांकाचा विजेता जो संघ ठरतोय त्याला आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ ठरतोय आदर्श क्रीडा मंडळ फुरुस रमेश बाबू चव्हाण यांच्यातर्फे आणि त्याचबरोबर फैज परकार यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल आणि चषक श्री रमेश बाबू चव्हाण यांच्या हस्ते दिलं जाईल. श्री रमेश बाबू चव्हाण यांच्यातर्फे चषक आणि फैज परकार यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन आपण चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ आदर्श क्रीडा मंडळ पुरुष यांना सन्मानित करतोय. तजमुल भैया. तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या संघाचे कॅप्टन आपल्या बरोबर आहेत तजमुल भाई. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ जो आहे तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. खरं तर वय त्यांचं 50+ आहे. युवा खेळाडूंना देखील लाजवेला हा उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी मनापासून या व्यक्तिमत्वासाठी वाजूया. तजमुल भाई, काय सांगाल ओव्हरऑल या संपूर्ण स्पर्धेविषयी देखील? संपूर्ण स्पर्धा सर्वप्रथम मी ज्याने पण जे मॅनेज केलेलं आहे आपला राधाकृष्ण चषक त्यांचा मी आभार मानतो. खरोखरशी एक जे क्रीडाप्रेमी जे असतात खरोखरशी इथनं हलणार नाहीत. जसं की आत्ता एवढी रात्र झाली तरी पण हे एवढे जे क्राऊड आहे प्लेयर्स वगैरे आहेत अमेझिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आदर्श क्रीडा मंडळ फुरुस मजा करण्यासाठी इथं आलो होतो. कशासाठी आलो होतो? मजा करण्यासाठी. पण आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलो. आमचं दैव आणि खरोखरची फुल एन्जॉय केलं आम्ही. नक्कीच मॅनेजमेंटचं आणि इथं जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांचं आभार मानतो मी. आणि आत्ता जी टीम विन झालेली आहे खरोखरची एवढा चांगला गेम होता त्यांचा. दुसरी गोष्ट जे हारले त्यांनी पण आपल्या मनाचं म्हणजे मन लहान करायचं नाही. त्यांचं पण कधी ना कधीतरी काळजी येईल. आणि दोन्ही संघाला मी अभिनंदन देतो, विनरला पण आणि रनरला पण. धन्यवाद. धन्यवाद. हे होते कॅप्टन चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ. यानंतर जाऊया या स्पर्धेतला जो तृतीय क्रमांकाचा विजेता संघ आहे त्याला आपण सन्मानित करतोय. आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला सन्मानित करण्यासाठी अर्थात चषक देण्यासाठी श्री वसंत बाबू गिरकर यांच्यातर्फे आणि पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय अमोल गिरकर व श्री रमेशजी दोडकडे साहेब माजी सरपंच यांना मंचावरती आमंत्रित करतोय. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा विजेता संघ जोरदार टाळ्याने स्वागत करूया नौजवान मोहोळ देवगड या संघाचं. श्री वसंत बाबू गिरकर यांच्यातर्फे अमोल गिरकर व श्री रमेश दोडकडे साहेब माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा विजेता संघ नौजवान मोहोळ देवगड. या वर्षी आम्हाला म्हणजे सलग 2 वर्ष आम्हाला सलग गणेश गोंबळकरने आम्हाला खेड तालुक्यामध्ये एंट्री हॅलो चेक. सलग 2 वर्ष आम्हाला खेड तालुक्यामध्ये एंट्री म्हणजे गावाला घेऊन आला गणेश गोंबळकर यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या मंडळाचं पण धन्यवाद. आम्ही एक प्रश्न तुला विशेष विचारेन कारण तुम्ही देवगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेट खेळता. खरं तर शहरी क्रिकेट देखील तुम्ही खेळता. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही या ठिकाणी खेळायला आलात. मुंबईला तर तुम्ही ऑलवेज खेळता. काय फरक तुला जाणवतो आणि ह्या नियोजनाविषयी देखील काय सांगशील? कारण तिकडचं क्रिकेट आणि इकडचं क्रिकेट मला वाटतं खूप डिफरन्स आहे. नियोजन मस्त होतं तुमचं, काय इच्छित नाही. ओके ठीक आहे. तर धन्यवाद. या ठिकाणी तुझं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
यानंतर जाऊया या स्पर्धेतला जो द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ ठरतोय त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा विजेता जो संघ ठरलाय त्या संघातल्या प्रत्येक खेळाडूला आपण प्रथमतः मेडल देणार आहोत आणि त्यानंतर ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी सिल्वर मेडल प्रत्येक खेळाडूंना देण्यासाठी आपण कुमार निखिल प्रकाश दिवेकर यांच्यातर्फे श्री सुरेश बिरबटकर यांना मी विनंती करणार आहे की प्रथमतः प्रत्येक खेळाडूला आपण या ठिकाणी मेडल देऊया. आणि द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ ठरतोय श्रीराम गवे. प्रत्येक खेळाडूने एका लाईन मध्ये यायचं आहे आणि सिल्वर मेडल स्वीकारायचं आहे. श्री सुरेश बिरबटकर साहेब कुमार निखिल प्रकाश दिवेकर यांच्यातर्फे हे सिल्वर मेडल प्रदान करतील. सुरेश बिरबटकर साहेब सिल्वर मेडल प्रदान करतायत. या स्पर्धेतला उपविजेता ठरलेला संघ अर्थातच आपण पाहतोय श्रीराम गवे या संघातल्या प्रत्येक खेळाडूला सिल्वर मेडल देऊन आपण सन्मानित करतोय. अतिशय सुंदर परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सर्व सहभागी जे खेळाडू होते त्या प्रत्येक खेळाडूला आपण सिल्वर मेडल देऊन श्रीराम गवे संघाच्या या प्रत्येक खेळाडूंचा यथोचित सन्मान यथोचित गौरव आपण करतोय. अभिनंदन खूप खूप या ठिकाणी. आणि त्याचबरोबर हे द्वितीय क्रमांकाचा चषक श्री दिलीप काशीनाथ धुमाळ वाकवली यांच्यातर्फे आणि त्याचबरोबर रोख रक्कम जी आम्हाला पुरस्कृत झाली आहे डॉक्टर किरण मनेरा साहेब व सौ अर्चनाताई मनेरा यांच्यातर्फे ही जी प्राइज आहे ती देण्यासाठी मी विनंती करेन श्री अशोक कदम उपसरपंच दयाळ श्री दिलीप काशीनाथ धुमाळ यांच्यातर्फे चषक आणि त्याचबरोबर रोख पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय अशोक कदम यांना विनंती करतोय. जोरदार आणि स्वागत करूया या स्पर्धेतला उपविजेता संघ श्रीराम गवे संघाचं. या संपूर्ण संघाने या. बेनरे सर आपण देखील या. बेनरे सर आपण देखील या. महेशजी कुठे आहेत? महेश मुंडेकर साहेब या आपण देखील. ओके 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 ओके. या स्पर्धेतला उपविजेता ठरलेला संघ आपण पाहतोय श्रीराम गवे संघ. या संघाला आपण सन्मानित करतोय. द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर रोख रकमेचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय श्रीराम गवे संघाला. अभिनंदन या ठिकाणी आणि कॅप्टनला विनंती करतोय. हा गुरु सर. सरांकडे जाण्यापूर्वी एकदा सरांसाठी मनापासून जोरदार टाळ्या वाजूया. कारण मी गेले अनेक वर्ष पाहतोय सरांना. आज श्रीराम गवे संघ हा जो या ठिकाणी खेळतोय या प्रत्येक खेळाडूला जे मोटिवेट करतात त्या अर्थातच आमचे बेनेरे सर. म्हणजे दिवसाचीच क्रिकेटची स्पर्धा नाही. मी अनेक ठिकाणी नाईटच्या स्पर्धेला देखील गेलोय. तर नाईटची जरी क्रिकेटची स्पर्धा असेल तर त्या ठिकाणी देखील मी बेनेरे सरांना पाहतो. सर खूप खूप अभिनंदन. आज फायनली गेल्या वर्षीचं जे स्वप्न अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण झालंय. गेल्या पर्वामध्ये तृतीय क्रमांकाचा विजेता. या पर्वामध्ये निर्धार होता की अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं आहे. उपविजेतेपद मिळते. काय सांगार ओव्हरऑल परफॉर्मन्स विषयी आणि या संपूर्ण मॅनेजमेंट बद्दल देखील? सर्वप्रथम आपला सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. नवतरुण मित्रमंडळ यांचं जे आमच्यावर असणारं प्रेम आहे. कारण पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं पण खरं सांगायचं तर आमची प्रॅक्टिस चालू होते मार्चमध्ये. कारण आम्ही त्या पट्ट्यामध्ये जर खेळतो तर सगळं मेमध्ये. त्यामुळं अजून प्रॅक्टिस सुरू झालेली नाही. आमचा एकच प्लेअर फक्त प्रॅक्टिस करतो. गेल्या वर्षी आमचा निसटता पराभव झाला होता पण यावर्षी अंतिम फेरीत जायचं एवढंच स्वप्न होतं. फायनल कशी होऊ दे आणि ते स्वप्न इथं पूर्ण केलेलं आहे. या मंडळाने जी घेतलेली मेहनत आहे. कारण गेल्या वर्षीचं ग्राउंड मी माझ्या शाळेच्या कामानिमित्त येऊ शकलो नव्हतो पण मी यूट्यूबला बघितलं होतं. पण यावेळेचं ग्राउंड हे आपल्याला नक्की गावामध्ये आपल्याला जसं इंडियामध्ये आपण बघतो की स्टेडियम तशा प्रकारचं स्टेडियम आमच्यासाठी तरी आहे. आणि ही तुमची फार मोठी मेहनत आहे. मी इथला जो पुरुषचा संघ आहे त्यांना खरोखर धन्यवाद देईन भाई. तुम्हाला तुम्ही 50 क्रॉस करून सुद्धा अजून खेळताय. आज मी तुम्हाला सांगतो की मी सुद्धा 1991ला या संघाची आम्ही स्थापना केली. हे 34वं वर्ष आहे. जवळजवळ 16-17 वर्ष मी स्वतः खेळलेलो आहे. आणि हे जे आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला जे समालोचन करतंय ते क्षीरसागर सर अतिशय आपल्या सगळ्या खेळाडूंना मैदानाला आणि प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवतात. आणि त्यांचा आवाज ऐकला की आपण कुठूनही ती कॉमेंट्री ऐकायला येतो. या मंडळाला धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहेत.
कारण रायगडच्या टोकापासून सिंधुदुर्गापर्यंतची जी व्यक्ती इथं खेळल्या त्यांना एवढं खेचून आणण्याचं आपण इथं पंचक्रोशीतल्या मॅच खेळताना टीम येताना आपल्याला भारी पडतं. तर आपलं जे नेतृत्व आहे अतिशय कुशल आहे. आपल्या या मंडळाला उत्तरोत्तर आपली प्रगती होत जावो. आपला समोर जो असलेला जो संघ आहे मंडणगड, दापोली मंडणगड यांच्यामध्ये फायनल झाली आणि ती सुद्धा मध्यावर झाली खेड तालुक्यामध्ये. आपण 3 तालुक्यांचा वेगवेगळ्या म्हणजे आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना एकत्र केलेलं आहे. आदर्श क्रीडा मंडळ नाव आहे आणि खेळाडू सगळे म्हणजे आपल्याला भाई जर खेळत असतील तर मला असं वाटलं होतं की कॅप्टन एक कोणतरी असेल, पण ते स्वतः भाई एवढे खेळले. मला खूप त्याबद्दल बोलावंसं म्हणजे त्यांचं कौतुक मला खूप आहे. आमच्यावर थोडे हारले ते, परंतु हे खेळ आहे आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊ. थोडेच आहेत. कार्यक्रम तुम्हाला आज संध्याकाळी जायचं असेल रात्री घरी तरी आपण दरवर्षी आम्ही यायचा प्रयत्न करू. फक्त आमचा प्रश्न असा असतो की आमची प्रॅक्टिस सुरू नसल्यामुळे आम्ही जरा यायला मागं पुढे करत असतो, पण आपलं प्रेम असल्यामुळे आम्ही यावर्षी सुद्धा आलो. आपल्या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि क्षीरसागर सर आपली वाणी अशीच गोड राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद बेनेरे सर. अर्थातच या ठिकाणी बेनेरे सरांना गेल्या वर्षी आमच्या पंचायत समिती दापोलीचा आदर्श गुणवंत कर्मचारी हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला होता आणि हा पुरस्कार घेण्यासाठी मी आज आवर्जून सांगेल की ज्या ठिकाणी ते सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत संपूर्ण गाव सर त्यांच्यासोबत आलेला होता. हे त्यांचं खऱ्या अर्थानं मोठे यश होतं. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार. यानंतर जाऊया या स्पर्धेतला महत्वाचा अवॉर्ड मालिकावीर यासाठी श्रीयान स्पोर्ट्स श्री मंगेश वाडेकर यांच्याकडून बॅट व बाबाराम शांताराम महाडिक यांच्याकडून चषक आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी मी समोर व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. श्रीयान स्पोर्ट्सचे श्री मंगेश वाडेकर यांच्याकडून बॅट आणि श्री बाबाराम शांताराम महाडिक यांच्याकडून चषक आम्हाला प्राप्त झालाय. बॉयज अँड जेंटलमॅन, या स्पर्धेतला मालिकावीराचा मानकरी ठरतोय. एनी गेसेस? यस, ॲब्सोल्युटली, नो डाऊट, मिस्टर ओसामा या स्पर्धेतल्या मालिकावीराच्या मानकरी ठरतायत. शानदार बॅटिंग, शानदार गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी सादर करत या स्पर्धेतल्या मालिकावीराच्या मानकरी ठरतायत. रहीम 11 बोलवते या संघाचे मिस्टर ओसामा. अभिनंदन ओसामा, शानदार परफॉर्मन्स. विशेषतः अंतिम मॅच मध्ये देखील तडाखेबंद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ते ठरतात या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये मालिकावीराच्या मानकरी. श्रीयान स्पोर्ट्स कडून आपण पाहतोय बॅट आणि त्याचबरोबर बाबाराम शांताराम महाडिक यांच्याकडून चषक. ओसामा, फायनली खूप खूप अभिनंदन. मागच्या सॅटर्डे संडेला मी त्याला पालघरमध्ये देखील पाहिलं, त्या ठिकाणी हार्ड लक, परंतु आज फायनली पुन्हा एकदा दयाच्या ऐतिहासिक मैदानावरती आपल्या संघाला विजय देखील केलं आणि त्याचबरोबर मालिकावीराची क्रिकेट ट्रॉफी मिळते. काय फील होत आहे? सगळ्यात पहिले तर जे ऑर्गनायझर होते त्यांचा मी आभार मानतो आणि दुसरी गोष्ट आमचे रहीम भाई, आम्हाला हेकूडचं काय माहीत नसते की इकडे गावटुगावी टुर्नामेंट होतात म्हणून, आणि त्याने आम्हाला बोललं की दयाळला खेळायचं आहे. मग आम्ही सुबाची 8:30 वाजता घर सोडला आहे आणि आमचा राऊंडही लवकर होता. इकडे जाऊन थोडा उशीर झाला पण गेम खूपच चांगलं झालं. जे मॅनेजमेंट होतं तुमचं तेही खूप चांगलं होतं. आणि दुसरी गोष्ट मी तुमचाही आभार मानीन का की एखाद्या प्लेअरला, कोणताही प्लेअर असून द्या, एखादी त्याची बॅट कधी बोलत नसेल किंवा तो फॉर्म नसेल आणि जर कॉमेंटेटर त्याला त्याचे रेकॉर्ड सांगून मोटिवेट करते तर होऊ शकते. आणि नक्की माझ्यासोबत असा बऱ्याच वेळा झाला आहे म्हणून, आणि तुम्ही असले तर मला खूपच मजा येते खेळायला. भलेही फॉर्म नसून द्या पण एखादे जुने रेकॉर्ड तुम्ही सांगतायत. माझीही नाही गोष्ट, दुसरेही कोणते प्लेअर असून द्या, ते बॅट्समॅन क्रीजवर असल्यानंतर मोटिवेट होतात हे 100% आहे आणि परफॉर्मन्स त्यांचा चांगला होतोच होतो. सो या ठिकाणी तुझं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सरांनी सांगितलंय तुझ्यामध्ये आम्हाला विराट कोहली दिसतो, तुझ्यामध्ये आम्हाला रोहित शर्मा दिसतो. इथेच थांबू नको मित्रा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या इंडियामध्ये देखील तुझं ग्रामीण क्रिकेटमध्ये नाव झालं पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि यानंतर जाऊया या संपूर्ण स्पर्धेचा जो प्रथम क्रमांकाचा विजेता संघ आहे, या संघातल्या प्रत्येक खेळाडूला आपण गोल्ड मेडल देणार आहोत आणि अर्थातच हे गोल्ड मेडल जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे मी या ठिकाणी गोल्ड मेडल देण्यासाठी विनीत दिवेकर यांना आमंत्रित करतोय. कुमार निखिल प्रकाश दिवेकर यांच्याकडून हे गोल्ड मेडल प्राप्त झाले.
विनयची आपल्याला विनंती करतोय आणि प्रथम क्रमांकाचा जो विजेता संघ ठरतोय त्याला विनंती करतोय की आपण एका लाईनीमध्ये यायचंय आणि हे गोल्ड मेडल स्वीकारायचं आहे. सो प्लीज प्रथम क्रमांकाचा विजेता संघ रहीम 11 वलवते संघ प्लीज वेलकम. विनीची दिवेकर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करतोय. बॉयज अँड जेंटलमॅन टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे या संघासाठी, कारण मंडणगड सारख्या एका छोट्या तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातून बिलॉंग करणारा हा वलवतेचा संघ जरी ग्रामीण भागामध्ये राहत असला तरी क्रिकेटचं खूप मोठं टॅलेंट त्या ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटते. वलवते संघ या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेतला विजेता संघ ठरतोय. आदरणीय रहीमभाईंना देखील विनंती असणार आहे, सर आपण देखील पुढे यायचं आहे. आदरणीय रहीमभाईंना विनंती असेल, रहीमभाई या आपण देखील, रहीमभाईंना विनंती आहे. फायनली रहीमभाई या आपण देखील या 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 मालक आहात आपण. रहीमभाई या, रहीमभाई या, नाही नाही रहीमभाई या. रहीमभाई फक्त मॅनेजमेंट विषयी मी जरा तत्पूर्वी या ठिकाणी अवॉर्ड देण्यापूर्वी आपण कॅप्टनकडे जाऊया. सो प्रथम क्रमांकाचा विजेता जो संघ आहे रहीम 11 वलवते या संघाच्या कॅप्टनला विनंती करतो प्लीज वेलकम. रिजवान, रहीम भाई या या तुम्ही रिजवान 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 सो रिजवान यहाँ पर मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस. फाइनली यहाँ पर जो जीत का सरताज आपने हासिल किया था वो अंतिम मुकाबला हमने देखा था श्रीराम गवे बनाम रहीम 11 वलवते के बीच में हुआ था. क्या यहाँ पर शायद सोचकर आए थे कि आज यहाँ पर खेलने के लिए जाना है, फाइनल जीत कर आएंगे? सबसे पहले मैं यहाँ पर नवतरुण मित्र मंडल दयाल काजरकोंड और इन्होंने जो स्पर्धा रखी है, सबसे पहले हमारे जो उसामा ने कहा था कि यहाँ पर जो टूर्नामेंट होते हैं इस इलाके में खेर दापोली के बीच में जो टूर्नामेंट होते हैं हमें मालूम ही नहीं चलता है कि यहाँ पर गाँव टू गाँव के टूर्नामेंट होते हैं, क्योंकि हमारी जो टीम है वो हमेशा अक्सर गाँव टू गाँव में खेलती है और हमारा जो खिलाड़ी है उसामा वो हर जगह पर खेलता है, हर टीम से वो खेलता है, अच्छा खिलाड़ी है. तो इसलिए मैं यहाँ पर जो हमको बुलाया रहीम भाई ने, रहीम भाई तो मैं उनका रहीम भाई का बहुत बहुत थैंक यू और शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने हमें खेलने का मौका दिया और एक अच्छा आयोजन, एक अच्छा टूर्नामेंट और टूर्नामेंट का तीसरे साल के हम यहाँ पर पहली मर्तबा आए और विजेता संघ. और मैं बताते चलूँ कि हमारे गांव में आज शादी है और शादी को छोड़ के हम यहाँ पर टूर्नामेंट के लिए है, तो हमें गांव में जाने के बाद क्या पेनल्टी लगेगी पता नहीं, लेकिन मैं हमारे गाँव वालों से माफ़ी चाहता हूँ इसके लिए और मैं थैंक यू करता हूँ इस टूर्नामेंट के लिए. रिजवान वो तो आपको बख्शेंगे लेकिन हमारे रहीम भाई को तो नहीं बख्शेंगे क्योंकि उन्होंने आपको यहाँ पर बुलाया. रहीम भाई प्लीज, रहीम भाई प्लीज. सो धन्यवाद. आणि या ठिकाणी जाऊया प्रथम क्रमांकाचा जो विजेता संघ आहे त्याला ही आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी आणि हा जो चषक पुरस्कृत झालाय कैलासवासी शांताराम विठ्ठल महाडिक यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताराम शांताराम महाडिक यांच्यातर्फे ट्रॉफी आणि त्याचबरोबर मान्य श्री कृष्णाजी धुमाळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मान्यवरांच्या समेत आपण देतोय. जोरदार आणि स्वागत करूया प्रथम क्रमांकाचा विजेता संघ रहीम 11 वलवते संघाचं. त्याचबरोबर हे जे पारितोषिक आहे रोख रकमेचं ते महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष व आपणा सहकारी बँक संचालक मान्य श्री अजय शांताराम बिरवडकर साहेब यांच्यातर्फे आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यांचा देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा विजेता संघ रहीम 11 वलवते संघाचं. सो धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा अवॉर्ड सेरेमनी सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर
दहाळ ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सर्व सन्मान्य सदस्य, पोलीस पाटील, सर्व सन्मान्य प्रतिष्ठित व्यक्ती, वरिष्ठ व्यक्ती, सर्व देणगीदार, सर्व हितचिंतक, सर्व युवा आयोजक, नवतरुण मित्रमंडळ, ग्रामस्थ व मुंबई सर्व पदाधिकारी व सभासद, महिला मंडळ, वाडीतील सर्व लहान थोर मंडळी, येथे ज्याने ज्याने मेहनत घेतली त्या प्रत्येक व्यक्तीचा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आई कालेश्वरी व श्री राधाकृष्ण देवाचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीमागे राहील. ज्याने ज्याने आम्हाला देणगी दिली त्यांचा देखील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि या वर्षी हा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा असंच भेटूया. तोपर्यंत शुभरात्र, गुड नाईट, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. गाणं लाव डीजे गाणं लाव. ओके.